शिंदेंच्या लोकांनी पैसा खाणं हे बंद करावं. यांना पापाची फळं लवकरच मिळतील. भ्रष्टाचारामुळे यांचं पद जाईल, तुरुंगात जातील. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना हा इशारा दिलाय. लाडकी बहीण तुमच्या एकट्याची नाही, गणेश नाईकांनी सुनावलंय. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. भ्रष्टाचाराचे आरोप करत नाईकांनी शिंदेंना तुमचं पद जाईल किंवा तुरुंगात सुद्धा जाण्याची वेळ येईल या शब्दांमध्ये इशारा दिलाय. तसंच जोपर्यंत भ्रष्टाचाराचा पैसा खाणं हे शिंदेंकडून बंद होत नाही तोपर्यंत मी विरोध करत राहणार असा घणाघातही नाईकांनी शिंदेंवर केला. त्याचबरोबर शिंदेंना आपला वैयक्तिक विरोध असल्याचं त्यांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेचा हवाला देत शिंदे मतं मागतायत, पण ही योजना काय एकट्या शिंदेंची नाही असं नाईकांनी ठणकावलंय. त्याचबरोबर शिंदेंना माझा नवी मुंबईतला ठाण्यातला प्रभाव खुपतोय आणि त्यामुळे ते विरोध करतात असंही गणेश नाईक म्हणाले. महापालिका निवडणुकीनंतर सुद्धा शिंदेंच्या राजकीय भूमिकेला आणि शिंदेंचं जे राजकारण आहे त्याला तुमचा विरोध कायम राहणार? जोपर्यंत त्यांच्या दुरुस्ती होत नाही तोपर्यंत विरोध कायम राहील माझा. ठीक आहे मला पक्षाचा नाही, मी आय एम टॉकिंग पर्सनली गणेश नाईकचा. ठीक आहे, तुम्हाला काय त्यांच्यात सुधारणा अपेक्षित आहे? त्याने सगळ्या ह्या ज्या हरामखोरीचा पैसा जो त्यांचे लोक लुटतात ना तो बंद करावा. आणि हे करतात ना यांच्या पापाची फळं लवकरच उजेडात येतील. कारवाई होईल त्यांच्यावर? अरे डेफिनेटली होईल. चौकशा लागतील मागे अरे त्यांच्या. चौकशाने हे पद पण जाईल आणि वेल पडली तर जेलमध्ये पण जायला लागेल. नाही बाब अशी आहे की जोपर्यंत मनोवृत्ती बदलत नाही तोपर्यंत असंच राहणार. हरामाचा पैसा कमवण्याचं बंद होईल त्या दिवशी संपेल. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणते त्यांनी? हो, मी बोलतो ना भ्रष्टाचार केलेला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या 3,000 कोटीच्या ज्या ठेवी होत्या त्या 800 कोटीवर आणल्या. जर का मी तिथे हस्तक्षेप केला नसता तर ते शून्य झालं असतं, कर्ज झालं असतं. तुमच्याकडे पुरावे आहेत त्याबद्दल? हो डेफिनेटली आहेत. पुरावा कशाला? तुम्ही महापालिकेला जा ना, तिथे राईट टू इन्फॉर्मेशन विचारा. किती FD होत्या प्रशासन येण्याच्या अगोदर आणि आता ते FD नंतर किती झाल्या. आम्ही नंतर त्या ठिकाणी फार चोखपणे नजर ठेवायला लागल्यानंतर ते आता 1800 कोटी परत गेलेले आहेत. मग तुम्ही याबद्दल तक्रार करणार आहात मुख्यमंत्र्यांकडे किंवा निवडणुकीत? मुख्यमंत्री ही निवडणूक झाल्यानंतर महासभेचा ठराव करणार या संपूर्ण गोष्टीचा चौकशी करण्याची आणि गरज पडते SIT नेमण्याची चौकशी करू. ईडीकडे पण तुम्ही मागणी करणार कारवाईची? ज्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्यांकडे जाऊ. ते काय म्हणतात की एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. अरे पण तुम्ही दुसऱ्यांना पण हलक्यात घेता ना. या जिल्ह्याचा मी तुमच्या अगोदर 3 वेळा पालकमंत्री होतो. मग 14 गावं नवी मुंबईत समावेश करताना विचारायला तर पाहिजे होतं का नाही बाबा? करावी तर त्याचं पुढचे भविष्य त्याचा विकास करण्याची काय भूमिका आहे? मुख्यमंत्री झाले, नगरविकास मंत्री झाले म्हणजे काय तुम्हाला सगळा का अधिकार दिला का? तुमचा राजकीय प्रभाव खुपतो या भागातला? निश्चितपणे. त्यांना माहिती आहे की गणेश नाईक ते असल्यानंतर भविष्यकाळात आपल्याला अडचणी निर्माण होतील. त्या भीतीपोटीच या गोष्टी घडतात. दुसरीकडे तुम्ही त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन जनता दरबार घेता. नाही बाब अशी तो आता नाही, पूर्वीपासून घेतो मी. आणि नवी मुंबईत दुसऱ्यांनी दरबार घ्यावेत, पालघरमध्ये घ्यावेत, भाईंदरला घ्यावेत, ठाणे कोणी कोणाला रोखलेलं नाही. जनता दरबार घेणं म्हणजे काय दरवाजा टाकण्यासारखं थोडंच आहे. जनतेच्या सोयी निर्माण करण्याकरता, दुःख दूर करण्याकरता जनतेला भेटणं हा काय गुन्हा नाही आहे. ती लाडकी बहीण त्यांची एकट्याचीच नाही, ती देवेंद्र फडणवीसांची पण आहे, ती एकनाथ शिंदेची पण आहे, अजितदादांची पण आहे आणि आमची पण आहे ना. या बहिणी काय एकट्या त्यांच्या थोड्याच आहेत. या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात? हा डेफिनेटली घ्या श्रेय, बोलायला हरकत काय. पण जनतेला ते अपील व्हायला पाहिजे ना. जनतेने ती मान्य करायला पाहिजे.